एकदाच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला ताई, टेन्शन गेलं बघा आमचं. आत्ता आम्हाला टेन्शन नाही, आता आम्हाला मार्च महिन्याचं टेन्शन आलेलं आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. तर तुमचे हेच प्रश्न असणार आहेत की ताई फेब्रुवारीचा हप्ता आला, आता मार्चचं टेन्शन आलंय बघा आम्हाला, आमचा बीपी आता वर खाली करतो होतोय मार्च महिन्याच्या अंतर्गत. मला बऱ्याच काल मार्च महिन्याबद्दल कमेंट होत्या, म्हणूनच आपला आजचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये ज्या महिलांची केवायसी झालेली नाही, बरोबर, त्या महिलांसाठी, आणि ज्या महिलांना हप्ता मार्च महिन्याचा फेब्रुवारी महिन्याचा मिळालेला आहे, आता मार्च महिन्याचा हप्त्याचं वितरण कशा पद्धतीने होणार आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला खालच्या लिंक मध्ये दिलेली आहे. तर जरूर तो व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओला इतर महिलांपर्यंत जरूर शेअर करा. बाकी सगळी माहिती मी तुम्हाला देतच आहे, ही तुम्हाला सुद्धा माहिती आहे, बरोबर ना? बरोबर. वितरण पूर्ण झालेलं आहे. आता लागलेत आपल्याला मार्च महिन्याची वेळ. तर आज आपला मार्च महिन्यासंदर्भातच व्हिडिओ आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा बरीच माहिती दिलेली आहे मी, आणि महत्वाची माहिती दिली आहे. या व्हिडिओच्या अंतर्गत तो व्हिडिओ पहा अगोदर. कधीही माझे लॉंग व्हिडिओ पाहत जा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा. खात्रीशीर माहिती असते आपल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिलात ना की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण मिळेल, तुम्हाला कमेंट पण करायची आवश्यकता नाही. पण काय काय वेळेस असं होतं ना की तुम्ही फक्त थंबनेल पाहता आणि कमेंट करता. थंबनेल पाहून कमेंट करू नका. व्हिडिओ पहा, थोडा वेळ आपल्यासाठी आपण काढू शकतो ना, त्यामुळे व्हिडिओ पहा आणि व्हिडिओच्या अंतर्गत मला जरूर कमेंट करा तुमचं मत काय आहे त्या व्हिडिओवर. हे वितरण कधी झालं पाहिजे, कसं झालं पाहिजे, केवायसी साठी आपल्याला काय प्रक्रिया, ज्या काय अपडेट आहे त्या आल्या पाहिजेत, या सगळ्या विषयावर मी बोललेली आहे. नक्कीच तो व्हिडिओ पहा, इतर महिलांना जरूर शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.